नमस्कार मंडळी, नमस्कार. बऱ्याच दिवसांनी भेटायला येत आहे. काही दिवसापूर्वी फेसबुकवर सुरेखा मोंडकर ताईंनी एक सुंदर लेख लिहिला होता. तो माझ्या वाचनात आला. त्यांनी त्याला काही नाव दिलं नव्हतं, पण मीच नाव दिलं त्याला, साखर खाल्लेली बाई. त्याने असं लिहिलं की प्यासामधल्या जॉनी वॉकरकडं सगळ्या आजारांवर एकच उपाय असतो, मालिश, चंपी मालिश. तसा आमच्या आहोंकडं सगळ्या आजारावर एकच उपाय आहे, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या किंवा लोकांच्या आजारावरती नव्हे, तर फक्त माझ्या आजारावर. म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? सांगेन हळूहळू. तर मला गोड खायची खूप आवड. मुलं लहान होती तोपर्यंत मुलांना लागतं आहे म्हणून मी सारखं घरात गोड करायची आणि मुलांना काय ते आवडायचं नाही, पण ते माझ्या पोटात जायचं. मुलं मोठी झाली, आपापल्या घरी निघून गेली. नंतर या माझ्या गोड खाण्याच्या प्रेमामुळं मला फारच त्रास व्हायला लागला. मी मोठी व्हायला लागले. तेव्हा ठरवलं की आजपासून घरामध्ये गोड करायचं नाही किंवा विकत आणायचं नाही. हे ठरवलं मात्र, पण वेगळंच व्हायला लागलं की मी जरी घरात आणलं नाही तरी आमचे आहो ठाण्यावरनं येताना कधी घिवर, कधी श्रीखंडाची वडी, तुला आवडते ना म्हणून असं घेऊन यायला लागले. हे आमचं गाव पण विचित्रच आहे. कुणाला म्हटलं की मला चीक आवडतो, इथं चीक मिळतो का हो, की मग लगेच कोणी खरवसच आणून द्यायचे. मग आता तो आणलेला दुसऱ्याला कसं द्यायचा, म्हणून ते हळूहळू माझ्या पोटात जायचं. कुणाला बाळ झालं, कोण परीक्षा पास झालं, कोण गावाहून आलं, असं करत करत मिठाया लोक आणून द्यायचे पुढेच्या पुढे. आणि मग हे खात नाहीत म्हणून ते मला संपायला लागायले. कोणी वाडीला जाऊन आलं की तिथं बासुंदी चांगली मिळते म्हणून बासुंदी घेऊन यायचं, कोणी पेढे घेऊन यायचं. असं करत करत असे पदार्थ घरी यायला लागले आणि मी ते खायला लागले. मग त्रास व्हायला लागला. कधी कधी ह्यांना म्हटलं की अहो मला काल रात्री झोपच लागली नाही, 4 नंतर झोप लागली. तर लगेच हे म्हणतात कसे, मी तुला सांगतो तू साखर सोड. कधी म्हटलं माझा घसा खवखवतो, सर्दी होईलचं वाटतंय, तुला आवडणार नाही, पण मी सांगतो ते ऐक, साखर सोड. कधी म्हटलं माझी पाठ दुखते हो, मग साखर सोड. एकदा म्हटलं की पाऊस येईलचं वाटतंय, आज फिरायला जाणार नाही, मग साखर सोडू म्हटलं आणि हे हसायला लागले.